तर काही स्वागत आहे भाई तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. ती गाडी काय घेऊ नको ते पाव नागू करतो. आणि आज सकाळ सकाळी आमचा दत्ता भाऊने एक माणूस धडी केलाय. त्याला धड केलं आणि त्याला दादागिरी करून आलाय. अरे गाणं पाहिजे गाणं कोपडीच फुटली. तुला माहिती नाही दत्ते आत दाखव काय नाही लागलं माय आपल्याला दाखव. एवढं एवढं अरे केवढं लागत सकाळ सकाळी पराक्रम करून आला भाई. आणि आता आम्ही गरम करू. ये पाव नाही दिल में मेरे है दर्द डिस्को. तर गाईज आम्ही याला पाहिजेत भोक्षा. आता इकडून एक आणि इकडे गेले ते इकडून एक. आता यो तयारीनं बंद राहिला त्याला देशी जुगाड. इसको बोलते हैं आजकल का जमाना. हप्ता भाऊला घातले खाल्ले 45 फटके आला चिगरी. आज काही नको म्हणून ना पडके खाली येडा एवढं सोपं आहे भाई. तार जायला थोडीशी स्टार. कोण कोण गेलाय तिकडे ओके ओके हालत नाही आता राहू दे ना. तुटन तिथं अर्धा ते. आपल्याला नाही आवडते नाही उद्या ना सुरायची तिथं वजन कमी नाही त्या गाडीचं. आता थांब पाहिजे. तर गाईज मी आलतो आता पागूर पिंपळ प्रभू पिंपरीला माझ्या मावशीच्या पोराला सोडायला. आणि इथं एक महादेवाचं मंदिर आहे. लय भारी मंदिर आहे. सन 1999 मधलं मंदिर आहे. एकदम जुनं मंदिर आहे. आणि इकडं आश्रम भाई हे बंद पडलेलं आहे. आश्रम होती दादी. आणि इकडं काय करू राहिले काय माहिती. आणि आता बोल घेऊन आलोय त्यांना. कसं आहे मंदिर मंदिर कसं आहे बाहेरून दाखवतो मला एकदा. लय जुनं मंदिर आहे. 26-27 वर्षाचं. इकडं पावसाळ्यातलं माझी इथे लय हिरो असतो चौकडीकडे. हे आश्रमात दत्ते माहिती ना मी आले ना इथे. बंद पडले आता सध्या बंद पडले ते. तर चला भाई जाऊ घरी आता इथून डायरेक्ट. त्याच बिर्याणी सर्व्हिसिंग पैसे. तर गाईच तिथं मंदिरापासून डायरेक्ट आलोय वावरात. तिथं आलोय माका दोड राहिला आमचा जाता भाऊ. बिगर याची काय म्हणते ती येळीची क्वायतीची. तर आता घरी जातो पाहतो. जर मा भावाने जर दारे धरली असली तर मग जाऊ बाहेर दत्त्याकडे कोणाकडे तरी जाऊ. जर दारे धरले नसते तर आज मला दारे धरावं लागतं. काहीतरी करू. तर काय झालंय बाई घरी. घरी आपल्या गावाला पाणी चालू. माझ्या भावाने धरलेत काही दारे काही राहिलेत. तिकडे भिजले हे पाडगं राहिले. याला पण चालू होतं खालचं पाडगं राहिलंय. आणि आता आपलं चॉकलेट बसले. ए चॉकलेट डार्क चॉकलेट आहे भाई. तारक मेहता पाहते पोरी म्हणे नाद लागली त्याला भाई. कायम तारक मेहता पाहतोय. बबिताजी जेठालाल. तर काही झाले तर आपले दारे बिरे धरून भाई आलोय घरी. आता कपडे बिपडे बदलतो जातो बाहेर कुठेतरी. असं कटाळा आलाय मला. असं बोर झालोय. कुठेतरी जातो कुठेतरी म्हणजे का कोणाकडे तरी जातो. चला भाई पोराकडेच जाऊ शक्यतो. कुठं जाते भाई गाडी. आज काय फुल धंदा होता.
याचा बोल लांदा बाबा. बाड गो जसा फोन करतो इकडे चाललोय तिकडे चाललोय हे करतोय. कुठे गड्डे गड्डा कुठे गड्डे याचा गड्डे काय मला गड्ड्या शिरला. काय झालं? काय धंदा ना झाला. ज्या रविवारी मी येतो का त्या रविवारी धंदा होतो. तू किती ऑफिस आहे बघ मग. मागच्या रविवारी आपण हिंडत होतो ना. दुपारून 8:00 गेलते. हा असं होतं. चायवीच्या किचनला लावलंय ओपनर. याचा काय विषय? बाटल्या फोडायला. काय रिक्षात मी ना फोडीत बरं का. एखादा आलं माग बसलं बाटल फोडीत खात. सगळ्याची सोय आहे. सगळ्याची सोय आहे आपल्याकडे. तर गाईच्या कुत्रीचं नाव ठेवलंय छकुली. ए ए चल ना चल बैस गाडीवर चल. तुझी गाडी. हालत आहे की आता पराक्रमच करून आला सकाळ सकाळी. तर काय सकाळपासून मागा लागलो या माणसाच्या तवा पाला आणायला तयार झालाय. आणि आत्ता पण याच्यापाशी 10-15 मिनिटात थांबलो तवा आलाय जातात कोयता घेऊ. जाते तो म्हणणं होतं ना आज पाला आणायचं घास आणायचं. दत्ता भाऊ एवढा माणूस काहीच पाला नाही तुला बहिणी. बोरील बोर आहे का? बोरातले मोठे लेत त्याची गोड आहे का? कम काय म्हणला? हा ओरडू नको. हळूच आवाज करू नका. चिवरून चालू. हा ह्याच पाण्यात का चालला तो आता? तर काहीच आम्ही पापड आलोत. काय नदी नाले गचकन भरले. तर भाई आम्ही आलतो पाला नाही आला पण इथल्या पाल्यावर इतका मावा पाडायला आहे ना. तो जर पाला शेळ्याने जर खाल्ला तर शेळ्याचे पोटं फुगते नाहीतर शेळ्या ढेंडा येत्या नाहीतर गाळ्यात काही ना काही होईल. त्याच्यामुळे झाला पाला काही नाही राहिला. आणि एवढं रांगोळी का जाते तुला मोठं आहे रे. आपली धन्नो कशी दिसते. जनावर घाली काय तर मग. अरे दात्या मार का शिंदू बर का. तर गाईज आम्हाला काय पाहायला बिला भेटला नाही. आम्ही चाललो मोकळे. आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. बाय बाय. भेटा का नवीन ब्लॉग मध्ये. हे काय थांब रे. काय ते प्रोटेक्शन आहे. तर भाई बाय बाय. भेटा का नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.